शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोयाबीनवर पहिली फवारणी कधी करायची असा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलेला होता. तर पहिली फवारणी आपलं सोयाबीन 20 ते 25 दिवसाचं असताना आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. पहिल्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक घेऊ शकता, एक विद्राव्य खत आणि एक टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे. आता हे कोणतं वापरायचं त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो. कीटकनाशक कशासाठी वापरायचं? तर आपल्या सोयाबीनवर येणारा चक्रभुंगा आणि खोडकिडीसाठी, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारी रस शोषण करणाऱ्या अळीसाठी किंवा किडीसाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही थायोमेथॉक्झोन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन असलेलं कोणतंही एक कीटकनाशक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही अल्लिकाचा उपयोग 15 ते 10 मिली करू शकता. दुसरं म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे टॉनिक. टॉनिक 3 प्रकारचे मी तुम्हाला सांगतो. यामध्ये तुम्ही ऑक्सिजन भेटलं तर 50 मिली घ्या, ॲम्बिशन भेटलं तर 40 मिली घ्या किंवा बायोविटा एक्स भेटलं तर 40 मिली तुम्ही घेऊ शकता. नत्रस पुरत पलाश याची पूर्तता आपल्या पिकाला होण्यासाठी तुम्ही 19-19-19 100 ग्रॅम तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी हे घ्यायचं आहे. एकंदरीत सगळं मिश्रण करून आपल्या सोयाबीनवर पहिली फवारणी 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये जर झाली तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये दिसून येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. यावर्षी तुम्ही सोयाबीन पिकावर अशी फवारणी करून पहा, खूप चांगला रिझल्ट तुम्हाला हा मिळणार आहे. माहिती आवडली तर इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.